सो मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर टायटल बघून तुम्हाला कळलंच असेल की ब्लॉग कशा संबंधी आहे. गणेशोत्सव होऊन आता जवळजवळ 1 महिना झाला असेल आणि त्यानंतर हा माझा पहिला भाग मी तुमच्यासमोर आणतोय. तर जास्त बडबड मी करत नाही, फर्स्ट टाइम थोडंसं प्रोफेशनली करतोय. सो मंडळी, जास्त वेळ न घालवता सरळ जाऊया माझ्या स्क्रीनवर आणि भाग एन्जॉय करूया. चला. तर नमस्कार मंडळी, आपली सफर सुरू झालेली आहे कोकणाच्या दिशेने आणि आपण चाललो आहोत गावी गणपती बाप्पाच्या सेवेला. तर आत्ता 3:45-4 वाजलेले आहेत आणि मी सुगंधा ट्रॅव्हल्सने माझ्या घरातून प्रवास सुरू केलेला आहे. तब्बल 1 वर्षानंतर मी परत कोकणात चाललेलो आहे. मला आठवतं मी गेल्या वर्षी गणपतीच्या वेळेलाच कोकणात गेलेलो आणि त्यानंतर आज योग आलेला आहे 1 वर्षानंतर. की बाकीच्या गोष्टींसाठी वेळ मिळणार नाही, पण ह्यासाठी मला हा काढावाच लागतो. तर खूप एक्साइटमेंट आहे. 2-3 दिवसात आपल्या घरी गणपती बाप्पा पडणार आहेत. तर त्यासाठी बोला गणपती बाप्पा. तर मंडळी, तब्बल 12 ते 13 तासाच्या प्रवासानंतर मी पोहोचलेलो आहे गावी. येस, मी चेहऱ्यावर बघू शकता किती टॅनिंग आणि हे सगळं आहे. लक्झरीतून प्रवास करणं तसं सुखरूप असतो, पण कंटाळा येतो एका सीटवर बसून 12 तास काढणं. बाप रे बाप. असो, गावी पोचलेल्याचा आनंद आहे आणि आता एक्साइटमेंट आहे. 2 दिवस आपण अगोदर आलेलो आहे. तर 2 दिवस अगोदर आता जरा पूर्णच घराची साफसफाई, तयारी, मंडप, सगळी कामं आपण करणार आहोत. तर आमचा हा बसस्टॉप होता धावणपे ब्रिजचा. तिकडनं मी उतरलो आणि तिकडनं आता हा जवळजवळ एक 15 मिनिटाचा रस्ता आहे घरापर्यंत. तोपर्यंत ही ग्रीनरी, हे झाडं, हा निसर्ग याचा आनंद घेत चाललो आहे. किती शांतता आहे इथे. एवढ्या सकाळी येण्याचा फायदा हा, नॉर्मली कधी गावी आल्यानंतर आम्ही इतक्या सकाळी कधीच उठत नाही, आरामात ताणून बसलेलो असतो. पण आता गाडी लवकर आल्यामुळे मला ही सकाळ, ही शांतता, पक्ष्यांचा आवाज हे सगळं अनुभवायला मिळतं आहे. वाव. ही आहे आमच्या मळ्यातली भात शेती. आणि ही आलेली आहे शाळा. आमच्या अगोदरची पिढी या शाळेतूनच मोठी झालेली. आणि वाटेतून चालत असताना झालेलं आहे स्वयंभू गांगू देवस्थानचं दर्शन.
आमचा गावचा देव. आणि ही आमच्या घराजवळ जाणारी छोटीशी वाट. हे दिसणारं माझं घर. मी येण्यासाठी बहुतेक बेड्या काढलेल्या आहेत. चला घरी जाऊन बघू. घरात आमचा प्रवेश झालेला आहे. घराचे लाईट्स बंद. बंद आहे काय? हो आता काय 7 वाजले ना? 7 वाजले. हो मी आलो 6 वाजता काहीतरी. मग थांबला होता नाही डायरेक्ट आलो. नाही आपटणार. तुमच्याकडे आपटलं तर काय? बायको काय येते पाठवून. कधी? आता मंगळवारी बसते. कपलाकर बरोबर. हो. मग तिकडे सोडायचं कोणी तिला? नाही ती आमच्या वेगळ्या गाडीने येते. लक्झरीनेच येते. वेगळी गाडी आहे? हो. एकटीच? नाही ही येते ना सिद्धी. सिद्धी येते? हा दोघी जणी येतात. मी आलो आणि हे दोघं असे झोपलेले आहेत. माझे भावंड सोनिया आणि पतू. आणि मी पण आता थोडस झोपतो. झोप आले. ही घेतली उशी. ही घेतली इकडे. आणि सोन्याची गादी. सोन्याची गादी वापरून आपण आता झोपणार आहोत. तर मंडळी गुड मॉर्निंग. सकाळ झालेली आहे. छत्री घेऊ काय? आणि आम्ही निघालेलो आहोत शॉपिंग करायला. माझ्यासोबत आहे पतू भाई, सोन्या हाय कर. ब्लॉग मध्ये ऍक्टिव्ह असा तू आत्ता दिसतोयस. सकाळी कांबरून घेऊन होतास. हा चेहरा तर दाखव. तुमच्या पहिले उठलोय मी. उठलास तरी पण माझ्या ब्लॉग मध्ये सोबत आहेत काकी. आम्ही निघालेलो आहोत शॉपिंग करायला तलवारी घेऊन. आत्ता पाऊस होता आणि आता वातावरण बघ कसं आहे. असंच पाहिजे गणपती. ते जरा बरं वाटतं. नाही गणपतीत ना कसं जेव्हा आपण घरी असू तेव्हा पाऊस पाहिजे. बारीक बारीक कधी आला रे? परत चालला 12 वाजता घरात. कुठली गाडी? दत्तारा. 12 वाजता डायरेक्ट घरी. दत्ताराम मग दुपारी कशी निघाली? पण ती ट्रॅफिक होता ना रे. 10:00ला 3:30ला गाडी आली. अच्छा म्हणजे ट्रॅफिक बघून त्यांनी लवकर काढली असं? हा 1 वाजता बोरेवलीवरून सुटली होती. अच्छा किती वेळ आला बघ. 3 तास गेले असेच. मला वाटलं नॉर्मल टाइम आहे गाड्याचा. नॉर्मल टाइम असता तर मग सर पाहिजे होतं. पण तरी 12 तास लागलेच. 8 तास लागत. सोन्या छत्री काय घेतलीस? ऊन लागते. कुठे ऊन लागतंय? सावली आहे वारा आहे. तुला छत्री काय घेतलीस? चालू करायचं ब्लॉग मध्ये शिव्या नको. फॅमिली ब्लॉग. कोकणी माणूस आहे. कोकणी माणसाची शिवी पाहिजे आहे काय? उगाच जे पाहिजे तिथे आम्ही देतो. आमच्या गल्लीच्या बाहेर यायचो. अरे कसला आम्ही
मी आता गाडीतून येत होतो ना, तर ड्रायव्हर जो भेटेल त्याला शिव्या देतो, जो भेटेल त्याला शिव्या देतो. हे आगो रिक्षा आलाय, एक रिक्षा आलेली आहे. कुठे फिरूया? चल घेऊया, बघूया त्याला लिफ्ट मिळते का. अशा रीतीने आमचं पाचल नगरीमध्ये प्रवेश झालेला आहे. ही आहे आमची पाचल नगरी. लालपरी मैदान खडी. बसलेलो आहे. तशी वेळ ही उपाहाराची झालेली आहे. तर ऑर्डर केलाय मस्त चमचमीत कटवडा. 3 कटवडा आल्यानंतर आपण बघू कसा दिसतो पातळचा कटवडा. आवाज खूप येतोय मला माहिती आहे. बघा कटवडा. तो अशा प्रकारे कटवडा आलेला आहे आणि जोरदार तावातावी चालू आहे आमची कटवाड्यासोबत. असा असतो वडा आणि त्याला अशा प्रकारे कट केलं जातं, म्हणून ह्याला कटवडा म्हणतात. मी आता जरा आस्वाद घेतो आणि आपण भेटू परत. संपूर्ण भाजीपाला घेत आहोत पुढच्या दिग्दर्शन मागे, योगेशच्या दिग्दर्शनामागे. पुढच्या आठवड्यासाठी गणेशोत्सवासाठी पूर्ण. नॉर्मली हा मार्केट पाचलचा हा बुधवारी चांगला भरतो, पण ह्या टायमाला गणेशोत्सव असल्यामुळे बंद ठेवलेला आहे. त्यामुळे आज तुम्हाला सर्वात जास्त गर्दी दिसत आहे इकडे. तो इकडे आमची बस झाली. किती काढते? 2 किलो नाही घ्यायचे. किती घेतला? आम्ही खायला बसलेलो. मग म्हणजे पोटात जरा भर लावलेली. हे काकडी घेऊया किलो. आणणार आहे त्याच्या भरोशी नाही ना. तो ना काकडी ना बोललाय का मला. बघितलं काका, तुझ्याकडे काय भरोसा नाही बाबा. आणि दोडका घेऊया की काढला घ्या ना मला 1 किलो. तर आमचं खाऊन पण झालेलं आहे आणि शॉपिंग पण झालेली आहे. म्हणजे थोडी शॉपिंग बाकी आहे, फक्त भाजी मार्केट घेतलेलं आहे. आता आम्हाला राशन घ्यायचं आहे. गाडी क्रॉस करून यावं लागतं बाबा. आणि शॉपिंग आम्ही जी केलेली आहे ती आता आम्ही घरात नेत आहोत. सोन्या आता आमचा 10 किलोचे कांदे उचलणार आहे. बोला गणपती बाप्पा. काय तांदूळ आहेत ना. गणपे घ्यायचं आहे. खाण्याला मेलवांगी नाही, काय पाहिजे ना 4 दिवस. पडशी राशील का? राशील आहे पिऊ. तू तू घे. ते पोहडी आहे तू. गणपती बाप्पा मोर्या. झालं सगळं. गणपती ह्याच्यापेक्षा हलकं असेल फक्त ना. नाही एवढा आहे ना. आहे रे बाबा, एवढा नाही रे. आहे. सो अशा प्रकारे ह्या गाडीने आम्ही आलो. सगळं शॉपिंग घेऊन राशन पूर्ण दिवसांचं गणेशोत्सवाचं घेऊन आम्ही आता घरी आलेलो आहोत. छान अशी आमची शॉपिंग झालेली आहे. इथे आपल्या बापाची मूर्ती किती वजनाची असेल अशी चर्चा इथे सोन्या करत आहोत. सामान किती आणलंय ते पहिले आपला अंदाज मापून सोन्याचं म्हणणं आहे एवढीच बाप्पाची मूर्ती असेल.
जणू सोन्याने बाप्पाच आणला. सो अशा प्रकारे हे सामान आलेलं आहे. तर जेवण झालेलं आहे. आता थोडीशी विश्रांती करायची, थोडासा हा निसर्ग अनुभवायचा, घराच्या आजूबाजूची असलेली रानशांतता आणि सराउंडिंग, चिमणीचा आवाज ऐकायला येत असेल. किती शांतता आहे, पीस आहे. तर या शांततेत थोडीशी आता मी झोप घेणार आहे आणि झोपून झाल्यानंतर उठून परत तयारीला लागणार आहे. क्लिनिंग, पहिली तर आम्हाला घरांची सर्वांची क्लिनिंग करावी लागेल, पूर्ण रूम्स. त्यानंतर लायटिंग करावी लागेल. लायटिंग नंतर मग आम्ही मकर सजावट. आमच्याकडे आजचा दिवस आणि उद्याचा असे 2 दिवस आहेत बाप्पाची तयारी करायला. सो असं सगळं चालू आहे. मी आता जिथे आहे हा आमचा खळा आहे, तुम्हाला दाखवतो. हे आमचा अंगण खळा, ही आमची तुळस, ही आमच्या घराभोवती असलेली बांध आम्ही ज्याला म्हणतो. संपूर्ण घराची टूर मी तुम्हाला लवकरच देतो. तोपर्यंत ब्लॉगमध्ये राहा. सध्या जरा खूप आळस आला आहे, पोटभर जेवलो आहे, त्यामुळे आता जरा झोपतो. स्टे ट्यून. हाय का त्या बॉडी? 2 तासाच्या साखर झोपेनंतर, साखर होती की तिखट काय होती, हाय का त्या बॉडी? पण त्या झोपेनंतर आता आम्ही साफसफाईला चालू केलेली आहे. तुम्ही बघू शकता बाहेरून साफसफाई चालू झालेली आहे. इकडे शिवाजी काका सगळी जळमट्ट मळजट्ट सगळी गवत वित काढत आहेत. नाही, सगळेच बघतायत. सोन्या बोलतो वरती विमान. कुठलं विमान आहे? आवाज नाही तुझा? ते ढगांच्या पलीकडे. अरे 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 अरे, इथे ब्लॉग चालू असताना यांना काय सुचत आहे? बॉडी चेंज केली जाते इकडे. पदू, काय चालू आहे एकंदरीत? लाईटीचं काम चालू आहे आपलं. ते काम चालू आहे सकाळ दुपारपासून. ते घेतलेलं आता दुपारपासून घेतलेलं काम आता पूर्वस्वास नेणार आहे. पूर्वस्थावर नेणार आहे. अशा तऱ्हेने फायनली सोन्याला एक कपडा सापडलेला आहे आणि तो दुसरा कुठला नसून आमच्या विनोद काकाचा बनियन. उडे बाबा, उडे बाबाचे भक्त आम्ही बाबा. असाच साफसफाई करताना नाच. राशात हो. प्रकारे हेलोजन लागलेला आहे. अजय, ते मागचं सामान घे, परत घडी घडी आतमध्ये बाहेर यायला नको. सर्व काय ते सामान घे, स्क्रूड्रायव्हर, पकड, मोबाईल आतमध्ये ठेव खिशात. चल, पकड बघ मागे. आता मी आणतो, चल. सगळे हॅलोजन लागलेला आहे दरवाजासाठी.
इथे नारळ सोलणीचं काम चाललेलं आहे. तुला बायको सांगतोयस की काय आयशे सांगतोय? हे सगळ्यांना अख्ख्या जगाला जात आहे. मशीनद्वारे इथे नारळ सोलणीचं काम. हे कुठले नारळ काका? आपले आता घेऊन जा. हाय काय चांगले जाणार आहे ते वाटीला घेतील ना ते ठिकाणी घेऊन जावा. होते आमच्या गावचे हे तुमची आता सोडील ते अजून बाकी आहे. ते पण त्यात नारळ आहे. काय आहे? पाणी आहे. अशा प्रकारे ते नारळ सोलले जातात. या मला बघायला या आमच्या इकडे कोकणात. गावकरांकडे आमच्या गावकरांना किती मोठा आहे बघा. आजीने लावलेले नारळ. आजीची मेहनत आहे म्हणून सांग. सोन्या काय चालू आहे? आमचं इथे काम चालू आहे आणि सोन्याचं खादवण्याचं काम चालू आहे. आदित्य हे तुझे करतेस ना, हे मी गेले 5 वर्ष करते कळलं. खादवणं तू पुढच्या वेळी येणार प्रश्न पडूया. तर पताका सजावटीचं काम चालू झालेलं आहे. अशा प्रकारे हा तू बोलतो की नाही पाहिजे पतू, सोन्या, हो एकच आहे. चेक कर. पियुष गाडी घेतली ना आणि मी हा तू बरोबर की नाही. सजावटीचं काम चालू केलेलं आहे. बाईक पण घेणार आहे बुलेट. तर अशा रीतीने पताक्यांचं आमचं सजावट संपन्न झालेले आहे हॉलमधली. आता आम्ही जाणार आहोत मंडपाकडे. गणपतीचा मखर जिथे बसतो त्याच्यावरचं छत हेही आम्ही आता साकारतो आहे आणि आजूबाजूची सर्व लायटिंग आम्ही आता इकडे साकारतो आहे. तर बघा पतू काय चाललंय, काय कसा अनुभव आहे, काय तुझ्या मनात चाललंय हे सगळं सजावट करताना तुझ्या मनात? सजावटीची सुरुवात झाली आहे खरी म्हणजे आत्ता सुरुवात झाली आहे सजावटीला गणपतीच्या. काय काय काम आहेत ती बघायची फक्त. कुठलं काम करू असं झालं, हे करू की ते करू, ते करू की हे करू. अशा प्रकारे पतूची संपूर्ण अशी गडबड. इकडनं सुरुवात करायची की तिकडनं. हे आता कुठे आपण हा लॅम्प लावतो? हा फोकस आपण फक्त आणि फक्त गणपतीच्या बाप्पासाठी. आपली जी एक प्रतिमा आहे आपली जे वर्षभर असते आपल्याला लागून गणपतीला, लालबागच्या राजाची राजाची मूर्ती फ्रेम, आणि ह्या मूर्तीचा सुबक फोटो. त्या मूर्तीसाठी हा देवातले लाईट आणि त्या ही. देवासाठी ही आम्ही एक फक्त लाईटचं लाईट. नियोजन करतो ज्याने डेली याला काढत नाही कधीच. हे नेहमी असणार. ज्यावेळी देवाची लाईट लागणार लाईटिंग त्यावेळी ही लाईट असते कायम. तर छत झालेला आहे. छत आम्ही आकार दिलेला आहे. तर या छताच्या खाली आता लाईटिंग्स वगैरे आणि थोडंसं डेकोरेटिंग अजून बाकी आहे. हे सर्व आम्ही करू. एकदमच तयारी तुम्हाला आम्ही एक 1 शॉटमध्ये दाखवू की कशा प्रकारे आम्ही इकडे काम करू. ते झाल्यानंतर मग तुम्हाला एक फायनल सजावटीच झालेलं पूर्ण डेकोरेटिंगचं एक स्क्रीनशॉट मी तुम्हाला टाकेन. तोपर्यंत स्टे ट्यून. आम्ही आता पतूला शुभेच्छा देत आहोत. धन्यवाद धन्यवाद सगळ्यांचे धन्यवाद धन्यवाद. पतूचा वाढदिवस आहे. 12 वाजले आहेत आणि आम्ही पतूला असे विश करत आहोत. धन्यवाद. अरे धन्यवाद. अशा रीतीने पतूला चॉकलेट खाऊन शुभेच्छा दिलेल्या आहेत. थँक्यू.
डोळ भरून पाहीन तुला, भान हरपून जाईन देवा. डोळ भरून पाहीन तुला, भान हरपून जाईन देवा. हाक मनाची अस डोळ्यांची माझ्या राजाला पाहायाची. हाक मनाची अस डोळ्यांची माझ्या राजाला पाहायाची. आतुरता 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 बाप्पा तुझ्या आगमनाची. 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 झाली तयारी साऱ्या मंडळांची, राजाला मिरवित आणायाची. हे झाली तयारी साऱ्या मंडळांची, राजाला मिरवित आणायाची. ढोल ताशांच्या गजरात अनुगुलाल उधळीत, साऱ्या जनांची ओढ देहाची माझ्या राजाच्या दर्शनाची. साऱ्या जनांची ओढ देहाची माझ्या राजाच्या दर्शनाची. हे आतुरता आतुरता बाप्पा तुझ्या आगमनाची. आतुरता आतुरता बाप्पा. यहाँ से भी वहाँ तक गिनती लेना पड़ेगा कितना होता है. अशा रीतीने रात्रीचे किती वाजले सोन्या? 1:30 वाजलेला आहे, तरी आमचं काम चालू आहे. आणि हे आज काय उद्याही राहणार आहे, कारण आमचं अजून खूप काम बाकी आहे. जसं तुम्ही बघितलात आता हे लाइटिंग्स झाले, थोड्या आउटडोर्स वगैरे. बट मकर अजून सजवायचं आहे. सगळा सराउंडिंग फक्त आम्ही क्रिएट केला आहे. मकर सजवायचं आहे. मकर सजल्यानंतर हळूहळू आम्ही हे करू. सो असं सर्व आहे. डोळ्यात थोडीशी झोप दिसत असेल, पण ती अशी उडते अशी, जेव्हा बाप्पा येणार असतो. ते एक्साइटमेंट आमच्या इथे डोळ्यात दिसते. डोळ्यात आहे, पण इथे बघा ही एक्साइटमेंट असते. ही सोन्या ही एक्साइटमेंट म्हणजे थकलाय बाप्पा या वर्षी नाहीये. ते आपण नाही बाप्पा या वर्षी नाहीये का? मला तू सांग. बाप्पा म्हणाला माझा गेल्या वर्षीपर्यंतच होतं असं म्हणालाय का बाप्पा? बाप्पा हा दरवर्षी येतो आणि त्याचे फक्त हे दरवर्षी त्याच तू लक्षात ठेव, त्याच उत्साहाने त्याच उत्साहाने बाप्पाची आराधना तयारी करतात. सो आजचं डेकोरेशनचं काम आमचं संपन्न आम्ही करतोय. आजचा दिवस आमचा इथे संपलेला आहे. सो मी आजचा दिवस इथे एंड करतो ब्लॉग. आता आम्ही आराम करू आणि डायरेक्ट भेटू उद्या सकाळी. खूप कामं अजून बाकी आहेत आमची, ती आम्ही कंटिन्यू करू. तोवर आमच्यासोबत असेच राहा. बाय, गुड नाईट. सो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करा. आणि याचा पुढचा भाग या चॅनलवर लवकरच येणार आहे. त्यामध्ये असणार आहे बाप्पाचं आगमन, खूप धमाल मस्ती. तो तुमच्याकडनं मिस नाही होणार, यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.